नंतर आलं का फुलंच गायब होते तर सगळे तोडून पार करून टाकतात. एवढ्या सकाळा तुम्ही कधी आलाव का नाही फुलं तोडायला कमेंट करा बरं. अरे इथं झोपी जाणारच का रात्री झोपला असतील की झोपला. इथं बघा ही जी कुंड आहे का ह्याच्यातून आता आपल्याला पाणी घ्यायचे. घेऊ का नाही? नाही रे बा. मला बी वाटणं झाले घेऊ म्हणून. आता घरात आला आणि घरात आले आले हो का हे बघा पाणी जरा जास्त तापले. हो का पाणी जरा जास्त तापले. आता आधी आंघोळ करणार आहोत. आंघोळ बी झाले आता आणि आपल्याला आता दुसरा टास्क करायचे. चला मग आता हो का बघा हे स्विमिंग पूल मित्रांनो. चला आता मध्ये मंदिरात जाऊता आपल्याला त्या तांब्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घ्यायचंय आणि देवाला अभिषेकासाठी जायचंय. मित्रांनो सकाळच्या वेळेस जरा इथं मस्त असं प्रसन्न वाटाले. तुम्ही बी इथं येऊ शकता आणि एकदम असं मस्त फील येत आहे. पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला या आल्यावर येत येतात आणि एकदम मस्त असं आल्यावर इथं वाटतंय. बघा किती छान वाटायले. नक्कीच या तुम्ही इथं पाया वगैरे पडूता आणि तसंच पुन्हा मग खाली जाऊता तिथं. लोळा म्हणला तुम्ही इथं. अरे इथं झोपी जाणारच का रात्री झोपला असतील की झोपला. रात्री झोप झालं. मित्रांनो तिथल्या पुजारी काकांनी आम्हाला दिला प्रसाद खायला. आता इथं खाली एक शिवलिंग आहे तिथं आम्ही जाणार आहे. पूजेचं ताटात सगळं ते सामान वगैरे काढणार आहे आणि पूजा करणार आहे. जल घेण्यासाठी इथं पाठीमागं कुंड पण आहे. कुंडात नाही गंगा नदीला. गंगा नदी गंगा नदी त्या कुंडात जायचे. ती गंगा नदी पावसानं साचली आता. मग आता आपण सध्याला तिथं जाऊन जल आणणार आहे. पडायचं कोणतं अंधारात. नाही कसं ती खालीच असते ही. हो काय हो का कसं चाललंय बघा बिल्लाजी माणूस. हो का इकडून जावं लागते असंच. इथून नाही जाता येत. इकडून जावं लागते असंच. मित्रांनो आपण आलो बघा कुंडमध्ये. तुम्ही पाहू शकता हो का माझ्या मागे कुंड. अरे इथं पण आहे हो. हो का तुमचा ब्लॉगर. मित्रांनो इकडे या जरा मध्ये ही इथलं जे आहे का भाग ही कधी असं खुललेलं नसतं. लय जेव्हा मी बघितलं आता मी पहिलं व्हिडिओ काढलं होतं बघा त्याच्यामध्ये ही सगळे इथले तिन्ही बी असं लॉक केलेले होते कुलूप लावलेलं होतं. पण आता चालू आहे ही. चला जरा मध्ये या तुम्हाला दाखवतो मधून बी. आज मी बी आज पहिल्यांदाच बघायला. हे बघा किती सुंदर आहे इथं बी बघा मित्रांनो. वर बघा हो हे कसं बांधकाम स्ट्रक्चर कसं आहे बघा मित्रांनो. एकदम जुनं बघा. ते दोंडा तर बघा ते कसलं आहे मित्रांनो. इथं आता आवाज आमची जर असं गुंजलेलं आहे व्हायब्रेशन होलालंय पण खरंच खूप मस्त आहे. मी इथं पहिल्यांदाच आलो मध्ये. इथं मध्ये मी पहिलं कधीच आलो नव्हतो कारण की इथं येईल तेव्हा लॉकच राहत होते. इथं छोटे छोटे असं हे पण केलेलं. किती जुनं असेल रे. पांडवानी बांधत असं पांडवानी. ते लय जुन्या काळात गेला. मित्रांनो हे किती जुनं आहे मला बी माहित नाही. पहिलं माहित नाही. मला जर माहित असेल तर कॉमेंट करा. गाडीची डबी आहे खिशात हाय आपल्यापाशी. मी पहिलं झालो तर तेव्हा. हा मित्रांनो ही बी आता खुल्लं आहे तर इथलं बी बघून घ्या. पुन्हा आपल्याला हो का ही लॉक बघायला मिळते. तर मध्ये देव तर काय बरोबर दिसत नाही. धोंडा तोडायचं कुलूप नाही रे तसं धोंडा तोडून हे नागदेवता आहेत ह्यांचे बी आपण पाया पडतो. आणि इथं पण शिवलिंग ही जरा नवीन बांधकाम पद्धती आहे. कलर दिले नवीन आहे हे सगळं. पण ही बाकीच्या ही जी मूर्ती वगैरे आहेत ना मित्रांनो हे सगळं एकदम जुनंच आहे. आणि बघू शकता हो का शिवलिंग किती सुंदर बांधलं ह्याच्यावर. असं नागोबाचं तिकडं त्या साईडनं हे केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे बघा मित्रांनो. आणि हे पण इकडले 5 फड्याचा हे जो नाग आहे हे पण किती सुंदर दिसायला बघा. एकदम ओरिजिनल वाटायला. बाकी आता चला आपण तिसरा तिकडलं जे आहे का ते बघूता. आता इथं पण हमेशा लॉक राहते. चला मध्ये आता बघूता. हे इथलं तिसरं मंदिर आहे मधलं असलं. इथं तेवढं काय असं ही म्हणजे लई जुनं आहे असं नाही. फक्त इथली मूर्ती जुनी आहे. बाकी ही बांधकाम पद्धती जी आहे सगळी इथली नवीनच आहेत. आणि बघू शकता हनुमंतांची मूर्ती पण किती मस्त आहे. त्यांच्या हातामध्ये बहुतेक पर्वत आहे काय की. हा पर्वतच आहे मित्रांनो. बघा जरा जवळून बघा हे बघा. आणि इथं बघा हनुमंतांची किती मस्त मूर्ती आहे. हातात गदा वगैरे पण घेतलेली आहे.
एकदम सुंदर आहे. मी असं मध्ये पहिलं कधी आलो नव्हतो, आज पहिल्यांदाच आला. त्याच्या पहिलं जेव्हा बिल तेव्हा लॉकच राहत होते. आता आपण जाऊ मध्ये कुंडात तिथं आणि कुंडातून घेतात कुंडामुळे इथं बघा ही जी कुंड आहे का ह्याच्यातून आता आपल्याला पाणी घ्यायचे. 4-5 जागो कोण तिकडून पॅक केलेला आहे, पण त्या साईडनं तिकडून मोकळा आहे. तर आता आपण तिकडूनच जाणार आहोत मित्रांनो. आता ह्या कुंडामधून पण आपल्याला पाणी घ्यायचे, पण इथं काय माणसावं हो का नुसतं कॅरी बॅगात येऊन टाकले. जर तिकडं दाखव बरं, बघा तेव्हा का ते नुसतं कॅरी बॅगात येऊन टाकले. तर एवढं घाण केले त्या कुंडाला, पाप लागते बघा ह्यांना. असलं करायचं नसते. कुठं बी जावा तुम्ही, पण आता बघा की पावसाचं पाणी देवाचं आहे म्हणून हे चांगलं आहे. मग असलं पाणी घेऊ का नाही, घेऊ का नाही नाही रे बा, मला बी वाटणं झाले घेऊ म्हणून. बघ ना किती घाण केलं. तर एवढं घाण असते होय मित्रांनो. ही ह्याच्यासाठी का कॉमेंट करायचं नक्की, आणि ज्याने बी कोणी केलं का त्याला व्हिडिओ शेअर करा. एवढं घाण करायचं नसतंय. आता एखादी माणूस इथं गाय म्हशी जर पाणी प्यायचं यायला म्हणल्यावर कसलं किती अवघड आहे. छे असलं नसतंय बुवा. मित्रांनो इकडं तुट्टी आहे म्हण, इथलंच घेऊता पाणी. आपण नॅचरल पाणी घ्यायसाठी तिथं गेलो होतो, पण तिथं माणसावानं नुसतं एकदम कॅरी बॅगात टाकून घाण केलं. तर हे पाप लागते त्यांना, आणि 100% लागतेच. ते तसलं करायचं नाही घाण कधी इथं आल्यावर. एकदम स्वच्छ राहायचं, तसलं करायचं नाही. तुम्ही देवाच्या जागी जाता आणि घाण करता. मित्रांनो मला जरा भिव वाटाले. इथं कुत्रा आहे, जरा दाखव बाबा ते कुत्रं. अरे पाहून आहे ते आपला. मला भिव वाटाले करते का? पाणी भेटलंय. बाय चाऊ येऊ का? बाय. जाऊ दे बा जेवायला. चला बाबा यायचं पळत अंगावर. झालं का मित्रांनो. आता इथलं हे जे शिवलिंग आहे ते सगळे आधी साफसफाई करून घेतो. म्हणजे हे जे फुलं वगैरे आहेत हे सगळं काढतो आणि स्वच्छ करून हातानं नवीन आपण अभिषेक वगैरे करू त्या दुधाचा. ते तेवढं काय मला येत नाही. जर काही चुकत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, आणि जर खरंच काही चुकलं तर माफ करा मला. मित्रांनो शिवलिंग एकदम साफ झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला हे थोडंसं इथं जलाभिषेक करायचे, कारण की आधी सगळं धुवून घ्यावं लागेल. आणि पुन्हा मग दुधाभिषेक, बाकीचा दहीचा अभिषेक असं सगळं करायचे. तर आधी देऊन देतो मी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमः, 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 ओम नमः शिवाय नमः. मित्रांनो आता इथलं पूर्ण ह्याची पण साफसफाई झाली आहे शिवलिंगाची, आणि त्याच्यावर आपण जेल पण अर्पण केले. आता आपण करणार आहे दुधाभिषेक. ओम नमः शिवाय नमः, 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 ओम नमः शिवाय नमः. आता मित्रांनो दुधाभिषेक पण झालाय, आणि आता आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे. दही पण आपण टाकूता. चला. नमः. ओम नमः शिवाय नमः, 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 ओम नमः शिवाय नमः. हा पाणी केले. आता त्याच्यानंतर पाणी झाल्याच्या नंतर हे करायला. आता ह्याच्यानंतर आणखीन पाण्याचा अभिषेक. नाही बकेट आता मी खरं तर इथं राहत नाही, लय लांब असं. अच्छा पाणी भरून घेऊन ये.
आता याच्यावर पाणी घातलं हा. आपण, काय सगळं इथंच बसतं इली धरी. बरं अच्छा. काय होते दर्शनाला आलं की त्याचा इथे वास. हा. आपण बघितलं धुवून काढलं ना हा. तर निर्मळ होते दुसरं. हा? हा. आता माझं कसं यूट्यूब चॅनल आहे, मी यूट्यूबवरती हा व्हिडिओ टाकणार आहे. हो, माझं शिव कापसे नावाचं यूट्यूब चॅनल आहे. मी प्रत्येक मंदिरमध्ये जातो, तिथले मंदिरचे व्हिडिओ बनवतो आणि मंदिरमध्ये काय काय विशेष पूजा असते काय नाही सगळं सांगतो. हो नमः शिवाय नमः. आमचं भयात येईल त्याच्यापाशी द्या मग बकेट चालते आम्ही घेतो. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. मित्रांनो, आता दह्याचा पण अभिषेक झालाय. आता एक अभिषेक राहिलाय मधाचा. पण आता आपल्यापाशी मध एकदम थोडंसं मध आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे छोटीशी डब्बी आहे डाबरची. ते पण घरामध्ये मी स्वामींची मूर्ती आणली होती त्यावेळेसची थोडी उरलं होतं, माझ्यापाशी मध नव्हतं. आणि आता सध्या मध घ्यायला माझ्यापाशी खरंच पैसे पण नव्हते. जेवढं होतं तेवढं ह्याच्यात मी आणले. आता हे थोडंसं मध आहे, एवढंसं हे करून आपण अभिषेक करतो. ओम नमः शिवाय नमः. 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 तर मित्रांनो, आता सगळे पूर्ण ह्याच्यात अभिषेक झाले तर. आणि आता आपण जाऊयात आणि जेल आणूता. थोडंसं जेल आता जास्त लागणार आहे, कारण की हे अभिषेक थोडंसं जास्त झाला आहे दह्याचा आणि मधाचा आणि दुधाचा पण. मग आता आपण थोडंसं आणूता पाणी आणि प्रभूंवर टाकूता. चला मग. इथंच वाटतं हीच का असं का? मित्रांनो, दुसरं बकेट त्याने आपल्याला प्रोव्हाइड करून दिले. तर इथले लोक तुम्ही अभिषेकाला आल्यावर ह्याने तुम्हाला मदत बी करते तर, पण तुम्ही यायला पाहिजे. पण तसं गहाण तुम्ही जे आता कुंडामध्ये बघितलं का, तसली गहाण तुम्ही करू नका इथं कुठल्या पण अभिषेकाला आल्यानंतर. किती आता तुम्ही बघितलं किती प्लास्टिकच्या कॅरी बॅग त्यामध्ये टाकल्या तर, तसलं अजिबात करायचं नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या घरामध्ये असं कधी टाकता का? नाही ना. मग दुसऱ्या जागी गेल्यावर असं का बरं करायचं? असं कधीच करायचं नाही मित्रांनो. जेणे बी कोणी केलं त्याला 100% पाप लागणार आहे मित्रांनो. थँक्यू. हे आहे बकेट, ह्याच्यात आता आपण पाणी घेऊता. मित्रांनो, इथल्या आजींना आपल्याला जास्त मदत केली आहे, कारण की हे बकेट आणि हे तांब्या आला नसता. आणि आता म्हणजे पाणी बी कमी होतं आपल्याकडे. ह्या तांब्यानं आपण असं किती पाणी आणलं असतं जास्तीत जास्त. एक तांब्या भरला असता, एवढं सगळं झालं नसतं. त्यामुळं आजीला खरंच थँक्यू. शिवाय नमः. ओम नमः 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 शिवाय नमः. ओम बेलपत्रं समर्पयामि. ओम बेलपत्रं समर्पयामि. ओम बेलपत्रं समर्पयामि. ओम बेलपत्रं समर्पयामि. मित्रांनो, आता तांदूळ घेतला आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ व्हायचे. तर शिवमूठ वाहण्याचा बघा, हे पहा असं मोठीत घ्यावं लागते आणि हे करंगळी जे आहे खाली सोडून शिवमूठ व्हावं लागते. ओम नमः शिवाय नमः. 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 ओम नमः शिवाय नमः.
ओम नमः शिवाय नमः 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 हर 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 महादेव शंभो हर हर महादेव शंभो ओम नमः शिवाय नमः आरती गेली मित्रांनो. आता इथलं पूर्ण पूजापाठ वगैरे आपण सर्व केले आणि आता इथून जाऊता. पण इथं येण्याच्या आधी एकच काळजी घ्या, तसं ते कुंड जसं अस्वच्छ केलं कॅरी बॅग वगैरे टाकून तसं प्लीज करू नका. आणि जर कोणी केलं करत असेल तर त्याला सांगा की बाबा असं करू नको. आपण आपल्या घरात असं करत ना बाहेर आल्यावरच असं का बरं करता हे मला माहीत नाही, पण करू नका ना असं. आता आम्ही तिथलं पाणी घेतलं असतं हे सगळं पूजा करण्यासाठी, एकदम नॅचरल पाणी घेतलं असतं, देवानं दिलेलं खालीच चांगलं असलं पाणी घेतलं असतं. पण आता नळाचं पाणी घ्यावं लागलं. तिथलं घेतलं असतं, पण तिथं एवढं मोठे घाण करून जर तुम्ही ठेवलं तर आम्ही असं पाणी कसं घेणार आहे सांगा बरं. कमेंट करा ना. असं जर कोण करत असेल तर त्याला प्लीज थांबवा. कुठल्या बी इथल्याच म्हणून नाही, कुठल्या बी कुंडात जावा काय बी करा, पण असलं घाण करू नका. बाकी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं काय नाही कमेंट करा. जास्त काही असं मी विशेष दाखवलं नाही. मला जशी पूजा येत होती तसं मी केले देवाची. मला जास्त काही आरती वगैरे काही येत नाही. असं थोडंसं सुख करता दुखा हरता येते, ती बी जरा जरा येते, मग तेवढंच केलं. आणि बाकीचं जसं बी तुम्हाला आता वाटलं याला काही येत नाही असं तसं, पण समजून घ्या मित्रांनो. मी उगं थोडंसं असं देवाची भक्ती एक साधी करायची असते हो का. जास्त बी काही डिफिकल्ट त्याच्यामध्ये काही नाही आणि तेवढं बी हार्ड मला काही येत नाही आणि मी तसं बी काही करायला जात नाही. असं शांत जेवढं आपल्या मनाला वाटतंय. देवाला फक्त चांगलं जे होतं तेच आवडते देवाला पण. साधे भोळे भक्ती जशी आहे तशी तुम्ही पण करा. देव नक्कीच पावलं, तुमचं काम बी नक्कीच होऊन जाईल. म्हणजे जास्त काही अवघड जे तुम्हाला येत नाही तर ती मी आता करतो असं काही करायला जाऊ नका. तर आपण भेटूत आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय.